निकालानंतरचं काय चित्र असणार? निकालानंतरचं चित्र महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने येणार आणि महायुतीला भरभरून आशीर्वाद यावेळेस मतदार भावांनी आणि विशेषतः आमच्या आई बहिणींनी दिलेला आहे। त्यामुळे चित्र स्पष्ट आहे। तुम्ही सातत्यानं अजितदादा मुख्यमंत्री व्हावं असं इच्छा व्यक्त केली होती, देवानं पण साकडं घातलं, काय वाटतं? माझी इच्छा अजूनही तीच आहे। अजितदादांचा मुख्यमंत्रीपद मी कामाच्या जोरावर म्हणतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाची ती भावना आहे। महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे। ते झाले तर तुम्हाला मी चांगलं तुमचं तोंड गोड करेल। राज्यात अनेक ठिकाणी पैसे वाटपाचा प्रकार समोर आला होता, त्यानंतर आता काल विनोद तावडेंसंदर्भात एक प्रकार समोर आला, याकडे कसं बघणार? नाही, असं याकडे मी असं बघतो, 5 कोटी रुपयाचा आरोप हितेंद्र ठाकूरांनी केला। नंतर हितेंद्र ठाकूरांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर त्या ठिकाणी होते। नंतर त्यांनी काही डायऱ्या दाखवल्या, 19 लाख रुपये त्या ठिकाणी काहीतरी निघाल्याचं स्पष्ट झालं। पण कुठल्याही CCTV फुटेजमध्ये विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचं दिसलं नाही। विनोदजी तावडे हे काही लहान नेते नाहीत, ते राज्याचे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत। एक मोठा चेहरा केंद्रामधला आहे। ते असं बारामती ॲग्रोनं जे बालिश चाळे तिकडे कर्जत जामखेडमध्ये केले तसं ते करणार नाहीत। आणि शेवटी हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे साहेब एकाच गाडीत प्रवास करताना आपण पाहिलं। त्याच्यामुळे या आरोपात कुठलं तथ्य नाही। त्यावर त्यांच्या पक्षाचे नेते देवेंद्रजींनी सांगितलं। हां, बिटकॉईनच्या संदर्भात एक जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, त्याच्यामध्ये एका IPS अधिकाऱ्यानं काय सांगितलं, त्याच्यामध्ये नाना पटोले आणि आदरणीय ताईंच्या संभाषणाचा तो ऑडिओ दिसतो। त्यात अर्थातच सुधांशू त्रिवेदींनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं। त्याच्यानंतर आज अजितदादांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तर दादांनी सांगितलं की दोन्ही आवाज माझ्या ओळखीचे आहेत, त्यामुळे त्या गोष्टीची पण चौकशी झाली पाहिजे। त्यांनी डिफॉर्मेशनची केस ताईंनी दिली असेल, सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांनी मानहानीची नोटीस त्यांना पाठवली असेल, तर अर्थातच त्याचा न्यायनिवाडा झाला पाहिजे की ती ऑडिओ कोणाची आहे। राहिला दुसरा प्रश्न, तुम्ही आता मला तावडेंबद्दल विचारलं, कर्जत जामखेडमध्ये काय झालं? कर्जत जामखेडमध्ये बारामती ॲग्रोचा तर मॅनेजरच पकडला गेला, त्याच्या हातात चिठ्ठ्या होत्या, ती पण बातमी आपण चालवली पाहिजे। एखादा राम शिंदेंसारखा मोठा नेता त्याची हा लायकी काढतो, रोहित पवार याची काय लायकी आहे? तू शेवटी गुंडागर्दी आणि जातीयवाद करूनच मत मिळवलं मागच्या वेळेस, आणि लोकसभेमध्ये सुद्धा PDCC बँकेला बदनाम करून स्वतःच्याच बारामती ॲग्रोतले कर्मचारी पाठवून पैसे वाटप केले। अनेक ठिकाणी याचा पैशाचा सुळसुळाट आहे। ज्या ज्या ठिकाणी तुतारीचे उमेदवार उभे आहेत त्या त्या ठिकाणी बारामती ॲग्रोचे कार्यकर्ते, बारामती ॲग्रोचे असे अधिकारी तेच का पकडले जातात? त्याच्यामुळे कर्जत जामखेडमध्ये झालेला पैशाचा वाटप हा लोकशाहीला घातक आहे। आणि दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की आदरणीय पवारसाहेबांचा ज्याच्यावर विश्वास आहे त्या कर्जत जामखेडच्या आमदारावर, तो असं बालिश चाळे करू शकतो, गुंडागर्दी। तो सांगतोय की शहाणा की लोक गुंडे घेऊन फिरत आहेत। अरे तू काय हरिश्चंद्र आहेस का? तुझ्यासोबतही अवतीभोवती सगळे गुंडेच होते, अजूनही आहेत। त्याच्यामुळे त्याची गुंडागर्दी हे कर्जत जामखेडवाले त्यांनी आज त्याचा खेळ खल्लास केलेला आहे। त्यांनी परत राजकारणात तो डोकंच काढणार नाही अशा पद्धतीनं आज लोक त्या मतदारसंघात मतदान करतील। त्यामुळे वाटप झाला तर कर्जत जामखेडमध्ये कशा पद्धतीचा वाटप झाला हे सुद्धा पत्रकारांनी दाखवलं पाहिजे। दादा, एक शेवटचा प्रश्न विचारतोय, राज्यात अनेक उमेदवारांवर हल्ले झाले, त्यामध्ये अनिल देशमुखांवर सुद्धा हल्ला झाला होता, याआधी बी तुमच्यावर सुद्धा गाडीवर हल्ला झाला होता, त्यामध्ये तुम्ही थोडक्यात बचावलं होते, काय नेमकं राजकीय परिस्थिती म्हणजे बदलते? बघा, जळगावला एक हल्ला झाला, जळगाव जामोदला अनिल देशमुख साहेबांच्या गाडीवर हल्ला झाला। हे हल्ले करणं ही काही लोकशाहीला किंवा भारतीय लोकशाहीला धरून असलेली चांगली गोष्ट नाही। माझ्याही गाडीवर हल्ला केला म्हणजे हल्लेशाही आणि झुंडशाही हे काही लोक काल संजय शिरसाट यांच्या मुलाच्या गाडीवर पण दगडफेक झाली। म्हणजे हे प्रकार महाराष्ट्राला अशोभनीय आहेत। ज्या ज्या ठिकाणी हल्ले झाले त्याचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। आदरणीय अनिल देशमुख साहेबांच्या पण गाडीवर जो हल्ला झाला त्याचं कोणी समर्थन करत नाही, त्या हल्ल्याचा मी निषेध व्यक्त करतो। हे होते आपल्यासोबत राष्ट्रवादी आमदार अमोल मेटकरी, अक्षय गवडी, साम टीव्ही न्यूज, अकोला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।